वरदा थांब. अरे याच्याशीच बोलायची सगळ्यात जास्त गरज होती. काय रे हरामखोरा, काय मूर्खपणा केलायस तू? स्वप्नील कुठे आहे? मॅडम मॅडम घात झाला. स्वप्नील माझ्या हातावर तुरी देऊन पळाला जी. मूर्खा, कुठे लक्ष होतं तुझं? चूक झाली ताई आता, पण आता करायचं काय? आता तू काहीही करणार नाहीयेस. आता जे काय करणार आहे ते मी करणार आहे. रेवा आणि अनयने आधीच खूप त्रास दिलाय मला, त्याचा तर बदला मी घेणारच आहे. पण त्या वरदालाही हे सगळं सहन करावं लागणार आहे. आणि हो, स्वप्नीलचं म्हणत असशील ना, तर त्याचा आज आयुष्यातला शेवटचा दिवस आहे. जे तुला जमलं नाही ना, ते आता मी करून दाखवणार आहे. कारण माझ्या यशाच्या मार्गाआड कुणीही येऊ शकत नाही, कळलं? काय बोलतोयस तू समीर? खरं आहे हे सगळं? केवढं लागलंय तुला रे? माझा तर विश्वासच बसत नाहीये. अशी किती चांगली वाटते ती, पण कशी आहे प्रत्यक्षात? शी. म्हणजे स्वप्नील खरंच इथे आलाय तर अखेर त्याला मृत्यूच्या दिशेने यायची दुर्बुद्धी झाली तर. चल आपण ताई आणि भाऊजींकडे जाऊया, तेच ह्यातून काहीतरी मार्ग काढते. चल. शी, एवढी घाई काय आहे ग वरदा? हाय स्वप्नील, अखेर या मुलीसाठी तू मला दगा द्यायचं ठरवलंस तर. पण तुला हे किती महागात पडणार आहे याचा अंदाज नाहीये बहुतेक. कारण मी उर्मी आहे. तू अजूनही नीट ओळखलेलं नाहीयेस मला. या सरनोबतांना संपवायचा डाव रचलाय मी. तो इतक्या सहजासहजी कसा उधळून देईल? याची पुढची स्टोरी काय माहितीये? एका अंधाधुंद प्रेमीने आपल्या प्रेमिकेचा खून केला आणि त्याने आत्महत्या केली. अगं काय बोलतेयस तू? इतकंही कळत नाहीये तुला? हे सगळं रहस्य आता तुलाही कळलंय, त्यामुळे आता तुलाही मरावं लागेल. पण तू काळजी करू नकोस, डोंट वरी, मी सगळं सांभाळून घेईन. तूही मरशील आणि हा तुझा लाडका सॉरी समीरही मरेल. आणि लोकांसमोर काय चित्र उभं राहील की ह्याने तुझा खून केला आणि स्वतःलाही मारलं. आणि अनयला वाटेल की तू हे मरणाचं नाटक केलं त्याला फसवण्यासाठी, आणि मी मात्र नामानिराळी. हे सगळं मी केलंय ह्याचा कुणालाच संशय येणार नाहीये. स्वप्नील, मी तुला बळीचा बकरा बनवण्यासाठी इथे बोलवलं रे, आणि तू आलास इथे मूर्खासारखा. रे बघ माझ्याकडे, बघत का नाहीयेस? भीती वाटते माझी. बघ बघ, तुझा मृत्यू तुझ्या समोर उभा आहे. वाह अवनी वाह. पण तुला माहितीये, तू माझं काहीच बिघडवू शकणार नाहीयेस. का सांगू? कारण माझ्या पाठीशी रेवा आहे, आणि जोपर्यंत माझ्या पाठीशी रेवा आहे तोपर्यंत तुझ्यासारख्या 100 अवनी जरी आल्या ना, तरी त्या माझं काहीच बिघडवू शकणार नाही. काहीच नाही. अनय, अनय, अरे तू इथे काय करतोयस? स्वप्नीलची वाट बघतोय अवनी. हे पण स्वप्नील मेलाय ना? तो तर कधीच मेलाय. तूच मारलायस त्याला. अगं मला पण तेच वाटत होतं, जोपर्यंत मेघदत्त दादा मला भेटायला आला नव्हता तोपर्यंत. अनय, मला तुझ्याशी जरा खासगी बोलायचंय. मी निघते. आपण बोलू मग त्या विषयावर. काय झालं दादा?
आणि आता मी तुला जे काही सांगणार आहे ते तू नीट शांतपणे ऐकशील? दादा हे काय बोलणं झालं का? नाही, काही विषयांच्या बाबतीत तू कोणाचंही ऐकत नाहीस म्हणून म्हणतोय मी. दादा एक मिनिट थांब. काही ऐकण्याच्या आधी मी तुला काय दाखवतोय ना ते नीट बघ. हा स्वप्नील आहे हा. 4 दिवसांपूर्वी तुझ्या हातून ज्याचा खून झाला होता ना तोच हा स्वप्नील. दादा तुला ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की हा फोटो कधी काढला गेलाय. हा फोटो स्वप्नीलचा खून झाल्यानंतर काढला गेला नाही. काय? हो. पण 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 अवनी हे सगळं का करेल? हे सगळं कसं शक्य आहे? मला माहिती आहे. या साऱ्यावर तू विश्वास ठेवणं खूप कठीण आहे, पण तुला विश्वास ठेवावाच लागेल, कारण हेच सत्य आहे. आणि अवनी संदर्भात तू त्यावरही विश्वास ठेवशील की नाही हा प्रश्न वहिनींना सतावतच होता. म्हणूनच त्यांनी माझी मदत घेतली आणि मला कुठलीही गोष्ट पूर्ण पटल्याशिवाय मी ती स्वीकारतच नाही. आता माझं म्हणणं तरी पटतंय ना तुला? हो दादा, पण मला एक कळत नाही की अवनी हे सगळं का करेल. तिचा यामागचा काय उद्देश आहे? तेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. स्वप्नील जिवंत आहे हे आपल्याला सगळ्यांसमोर आणावं लागेल आणि त्यासाठी मला तुझी मदत लागेल. अने प्लीज अने, निदान या वेळेला तरी माझ्यावर विश्वास ठेव आणि मी सांगीन त्याचप्रमाणे वाग. मग बघ त्या अवनीचं खरं रूप तुझ्या डोळ्यासमोर येईल. करशील ना मला मदत? सॉरी रेवा, मला माहिती आहे की या प्रकरणात मी तुझ्यावर फक्त अविश्वासच दाखवलाय आतापर्यंत, पण आता नाही. तू माझ्याबद्दल फक्त योग्यच विचार करत आलीयस आणि मला खात्री आहे की ह्यापुढेही करशील. आता परत तुझ्यावर अविश्वास दाखवणार नाही. मला माफ कर. तू खूप केलंस माझ्यासाठी. आणि मी हे तुझ्यासाठीच नाही केलं, आपल्या प्रेमासाठी केलं. पण हा स्वप्नील जर जिवंत असेल तर तो आपल्याला कसा सापडणार? त्याचा माग आपण कसा घेणार आहोत? आपण घ्यायचाच नाही त्याचा माग. म्हणजे तो जमदाडे आहे ना तोच घेईल त्याचा माग. मला कळलं नाही. अनय, मी पोलीस स्टेशनमध्ये फोन केला होता, पण जमदाडे नावाचा कुठलाही पोलीस इन्स्पेक्टर अस्तित्वात नाहीये. काय? मग कोण आहे हा? तेही एक कोडच आहे. पण भाऊजी, तुम्ही काय करायचं ठरवलंय? ते तुम्ही माझ्यावर सोडा. मी अशी काही फिल्डिंग लावीन की तासाभरातच त्या जमदाडेचा शोध लागेल. चला नाही. अनय, काळजी घे. चला. नाही अने, अरे अरे हे सगळं खोटं आहे. असं काहीच नाहीये. तुझ्या मनात गैरसमज भरवला जातोय. अरे हे बास झालं अवनी. अजून किती खोटं बोलणार आहेस ग? आणि तुला काय वाटतं, ही अशी सगळी नाटकं करून तू स्वतःला वाचवशील? माझ्या ताई आणि भाऊजींना मूर्ख बनवशील? एक लक्षात ठेव, ते इमोशनल आहेत, मूर्ख नाही आहेत. आज माझ्या ताईने डोकं लावून हा सगळा प्लॅन केला
आणि तुझा हा सगळा डाव क्षणात उधळून लावलाय, कळलं ना? त्यामुळे आता ही सगळी नाटकं आहेत ना, बास करायची अवनी. सॉरी, उर्मी. काय बोलतेस तू? खरं आहे हे सगळं? समीर हा स्वप्नील आहे आणि तो अवनीसाठी करतोय हे सगळं? मला नाही विश्वास बसत आहे. वरदा, हेच सत्य आहे आणि यावर तुला विश्वास ठेवावाच लागेल. आणि आता मी तुला जे काही सांगणार आहे ना, ते शांतपणे ऐक. अग्नीचं हल्ली जे काही चालू आहे ते हळूहळू कळतच आहे मला. ते तुलाही कळायला हवं, कारण नकळत तूही यात गोवली गेलीयस. बाप रे, एवढं सगळं कोणी कसं करू शकतं? आणि अवनी हे सगळं का करतेय? तेही कळेलच आपल्याला हळूहळू, पण तोपर्यंत आपल्याला शांत राहावं लागेल. तू तिला सरळ पोलिसात का नाही देत? तुला सगळं माहिती आहे तरी तू शांत राहण्याचा विचार कसा करतेस ताई? कारण वरदा, या गोष्टी हँडल करायच्या असतील तर शांत राहावंच लागेल आपल्याला. म्हणजे हे बघ, आपण अवनीला तिच्याच भाषेत उत्तर द्यायचं आणि यासाठी मला तुझी मदत लागेल. माझी? मी काय मदत करणार आहे? तू खूप काही करू शकतेस वरदा. अवनीने जे जाळं टाकलंय ना, त्यात आपण तिलाच अडकवायचं. मला मदत करशील ना? हो. आणि आणखी एक गोष्ट, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, हे तिला न कळू देता आपण या गोष्टी करायच्या आहेत. कळतंय ना तुला? ठीक आहे ताई, तुझ्या या सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये मी तुझी नक्की साथ देईन. सांग काय करायचंय? आज मी खूप खुश आहे. एक आनंदाची बातमी कळलीये मला. अशी कुठली आनंदाची बातमी आहे जी की ज्यामुळे तुम्हाला इतकं नाचावं असं वाटतंय? भाऊजी, समीर परत आलाय. वा रे वा वा, कमाल आहे तुझी आणि तुझ्या बुद्धिमत्तेची. पण जोपर्यंत स्वप्नील समोर येत नाहीये तोपर्यंत आपल्या बडबड करण्याला काहीच अर्थ नाहीये. कारण जोपर्यंत स्वप्नील गायब आहे तोपर्यंत तो मेलाय, आणि जोपर्यंत तो मेलाय तोपर्यंत खुनाचा डाग या अनयच्या कपाळावरती आहे. खुनाच्या कपाळावरती, अनयच्या कपाळावरती. इतक्या सहजासहजी हा डाव मी कसा माझ्या हातातून सोडून देईन ग? आणि अनयला तर माझ्या तावडीतून मी इतक्या सहज कधीच नाही सोडू देणार. आणि जरी आता स्वप्नील माझ्या समोर आला ना, तरी मी त्याला जिवंत सोडणार नाहीये, कळलं? अच्छा, मला मारणार तू? मार ना, मार. मलाही तुझा खरा चेहरा कळलाय उर्मी. तुझा खेळ संपलाय उर्मी. तुझा खेळ संपलाय उर्मी. स्वीकार कर, तुझा खेळ संपलाय. खेळ तुझा संपलाय आणि हाही अवनीबाईंच्या इच्छेनुसार. जमदाडे, दिगंधे इकडे. स्वप्नील, तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली. तुझ्यामुळे मी नाही त्या गोष्टी केल्या. तुझ्यामुळे माझ्या रेवाशी खोटं बोललो मी. तुझ्यामुळे त्या अवनीला बायको म्हणून माझ्या समोर उभं केलं, या जमदाड्यासमोर. याला घाबरून राहिलो मी तुझ्यामुळे. पण तू जमदाडे खरा इन्स्पेक्टर नाहीये.
तो आवडीचा माणूस आहे. दादा सांभाळायला शायरी करशील, तडे खाशील, घे घे खा तडे खा. तुझ्यामुळे मला रात्रीची झोप नाही आली. यू फ्रॉड. फोन कर, फोन कर, फोन कर. अवनीला फोन लाव आणि स्पीकरवर ठेवायचा आणि तिला सांगायचं की स्वप्नील आता तुझ्या ताब्यात आहे म्हणून. लाव फोन. हॅलो मॅडम, मी बोलतोय. हो, काम झालंय आपलं. स्वप्नील माझ्या ताब्यात आहे आता. हो, त्याला असा सोलपटलाय ना की या जन्मात काय तर तो 7 जन्मात सुद्धा कुठे काही बोलणार नाही. हो, एकदम बेकार हालत करून टाकली त्याची. हो. मग माहितीये ना तुला काय करायचं ते. आणि जास्त शहाणपणा केला ना तर तिकडेच संपवून टाक. ठीक आहे, थँक्यू. ऐकलंस का रे? ज्या अवनीसाठी तू हे सगळं करतोयस तिच्या लेखी तुझी काय किंमत येते? तुझ्या जीवावर उठली आहे ती. तुला मारायची गोष्ट करताना जरा पण विचार नाही केला तिने. करशील अजून तिच्यासाठी काही? सांग ना. नाही, अजूनही माझा खेळ संपलेला नाहीये. अजूनही डाव माझ्याच हातात आहे. बाद झालं अवनी. आता काही नाही तुझ्या हातात. सगळं संपलंय. माझ्या हातात काही नाहीये. हे बघ, हे अजूनही माझ्या हातात आहे. इतका हातातोंडाशी आलेला घास मी कसा जाऊ देईन? हे बघ उर्मी. ए, पुढे येऊ नकोस, पुढे येऊ नकोस. आई उर्मी. हे पुढे येऊ नकोस म्हणते ना मी. मी काय तुला कुकुला बाळ वाटले हे खेळणं समजून हिसकावून घ्यायला? मी ह्याच कामासाठी इथे आले, कळलं? आणि मी माझं काम पूर्ण केल्याशिवाय इथून जाणार नाहीये. उर्मी. मी कितीही हुशारक्या केल्या असतील तरी या खेळात मीच जिंकणार आहे, कळलं? मीच जिंकणार आहे या खेळात. गुड बाय. अनय सरनोबत तू संपलायस आज. अनय, देवा. रेवा.